भूषणगडावरती साजरा झाला 351वा शिवराज्याभिषेक दिन। पाहुयात यावरच आमचा स्पेशल रिपोर्ट। आई हरणाई देवीचं जागृत स्थान असलेला शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील मानदेशातील प्रमुख गड किल्ले म्हणून भूषणगडावरती विश्ववंदनीय पुण्यश्लोक छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा झाला। दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवराज्याभिषेक सोहळा समस्त शिवपायिकांच्या सहकार्याने संपन्न झाला। शिवराज्याभिषेक दिन हा सर्वसामान्य दिवस नसून हिंदुस्थानाला परकीय हिरव्या आक्रमणातून शिवरायांनी जे स्वातंत्र्य दिले, हिंदवी स्वराज्य स्थापन केले, तोच हा दिवस म्हणजेच हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन। या दिवसाचे महत्त्व प्रत्येक हिंदूला पटवून देण्यासाठी गेली काही वर्ष हा सोहळा साजरा केला जात आहे। सोहळ्याची सुरुवात गडपूजन व ध्वजपूजन करून झाली। यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ज्येष्ठ धारकरी सुनील बाबू लाड व औंध पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे, गोपनीय अंमलदार पंकज भुजबळ, हरणाई ट्रस्टचे धोंडीराम जगताप आणि भूषणगडचे सरपंच लहुराज जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले। त्यानंतर छत्रपती शिवरायांचा वेदमंत्रांच्या घोषात अभिषेक करण्यात आला। सायंकाळी आई हरणाई देवीचा गोंधळ घालण्यात आला। तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी आई भवानीच्या घोषणात रणवाद्यांच्या गजरात भगव्या ध्वजाच्या नेतृत्वामध्ये छत्रपती शिवरायांचा पालखी सोहळा संपन्न झाला। यामध्ये मर्दानी खेळ साजरे करत मावळ्यांनी आपली कला सादर केली। शिवराज्याभिषेक सोहळ्याला यंदा 350 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। म्हणूनच दरवर्षीपेक्षा या वर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला। राज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर सर्व शिपायांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला। सोहळ्याचे आयोजन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान खटाव तालुका व टीम भूषणगड यांनी केले होते। डॉक्टर विनोद खाडे, ब्युरो चीफ, सातारा।